नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीलनच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण ना बोर्डमास हा टॉपिक बघतोय, जो की गणितीय क्रियांमध्ये म्हणजे प्लस, मायनस, डिवाइड आणि मल्टिप्लाय या ज्या चिन्ह आहेत या चिन्हांचा वापर करून आपल्याला कशा पद्धतीने गणित सोडवायचं आहे हे आपण बघणार आहोत. तर बोर्डमास म्हणजेच काय, तर हे ब्रॅकेट ऑफ, बीचा अर्थ होतो ब्रॅकेट ऑफ, आणि डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. म्हणजेच जेव्हा पण आपण एखादं गणित सोडवणार तेव्हा आपल्याला सुरुवातीला भागाकार करायचा आहे, मग गुणाकार करायचा आहे, मग बेरीज, मग वजाबाकी. आता हे बेसिक नियम तर आपल्याला माहीत असतात, तरीसुद्धा बघा गणित सोडवताना बऱ्याच वेळा असं होतं की आपण कन्फ्यूज होतोच आणि आपलं आन्सर जे आहे ते चुकतं. तर आता आपण बेसिकपासून एकदम सुरुवात करूया की प्लस आणि मायनस जर फक्त आपल्याला अधिक आणि वजाबाकी हे दोनच चिन्ह जर असतील तर अशा वेळेस आपल्याला सोडवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, तर दोन संख्या आपण सुरुवातीच्या बघायच्या, कधी पण डावीकडूनच सोडवायचं. तर इकडे 8चं काय चिन्ह आहे, बेरीज आहे, आणि 13चं काय चिन्ह आहे, तर हे सुद्धा बेरीज आहे. एखाद्या संख्येला इथे सुरुवातीला काही चिन्ह नसतं, म्हणजेच कोणतंही चिन्ह नाही असं एका, तर ते आहे अधिक चिन्ह असतं. ठीक आहे, तर अधिक आणि अधिक असं जर असेल तर आपल्याला काय करायचं, तर अधिक आणि अधिक असेल तर ऑफकोर्स आपल्याला बेरीजच करायची, बेरीज. जर बेरीज आणि वजाबाकी असे जर चिन्ह असतील, जसं की इथे बघा, इथे बेरीज आहे पण इथे वजाबाकी आहे, आणि तुम्हाला जर हे सोडवायचं आहे तर तुम्ही काय करणार, नेहमी वजाबाकी करणार. पण जे उत्तर येणार आहे, उत्तर बेरीज आणि बेरीजमध्ये उत्तराला प्लस चिन्हच असतो, पण ज्यावेळेस अधिक आणि वजा असतं त्यावेळेस उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. नेहमी लक्षात ठेवा की त्यामध्ये मोठी संख्या कोणतं आहे ते बघायचं आणि त्याचं चिन्ह आपल्या उत्तराला द्यायचं. तर या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आणि वजा अधिक असं असेल तरी पण तुम्हाला वजाच करायचं आहे. तर लक्षात ठेवा की जर बेरीज आणि वजाबाकी या दोघांमध्ये तुम्हाला काही चूज करायचं आहे तर नेहमी वजाच जिंकतो असं लक्षात ठेवायचं. तर या दोन्ही ऑपरेशन्समध्ये काय होणार आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला लावायचं आहे. पण समजा दोन्ही संख्यांना वजा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, वजा बेरीज करायची आहे. म्हणजे करताना आपल्याला ऑपरेशन बेरजेची करायची आहे आणि चिन्ह जे आहे ते नेहमी वजाच लागणार आहे. उत्तर जे काही तुमचं येईल त्याला नेहमी तुम्हाला वजा लावायचं, कारण की दोन्ही संख्यांना काय आहे, वजाचं चिन्ह आहे. तर चला, हे बेसिक होतं. तर आता आपण हे सोडवायला घेऊया त्याच्या बेसिसवरती. 8 अधिक 13, आता कधी पण डाव्या बाजूने सुरुवात करा. 8 अधिक 13, मग ते इथल्या इथे बेरीज करायचा प्रयत्न करा. तर नेहमी काय करायचं, 8 आणि 3 हे मोजा, मग 9, 10, 11, मग 13च्या पुढे 11चा असा कुठला नंबर म्हणजे 21, असं पटापट करायचं. आणि हे तुम्ही एकाखाली एक सुद्धा मांडू शकता, म्हणजे तुम्हाला काय होऊन जाईल, सोडवायला बरं होऊन जाईल. मग लगेच वजा 35, याचं उत्तर काय येऊन जाईल बघा, 9 5 गेले 4, 4 3 गेला 1, म्हणजे याचं उत्तर आहे 14. आता हे पुढे गणित बघा, व्हिडिओला तुम्ही पॉज करा आणि माझ्यासोबत तुम्ही पण सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमची सुद्धा काय होऊन जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल. आता इथे हे डायरेक्ट इथल्या इथे बेरीज करायला बघायचं. 5 आणि 5 10ला 0, हच्याला 1, 8 आणि 4 काय होऊन जाईल 12, आणि हच्याला 1 220. आता हे खालच्या खाली मांडून तुम्ही सॉल्व्ह केलं ना तर तुम्हाला इझी पडून जाईल. 10तनं 2 गेले 8, हच्याला 1, 12तनं 10 गेले 2, हच्याला 1 आलं, बरोबर, 128. आता हे अधिक 37 एवढं राहिलेलं आहे, मग काय करा तुम्ही, इथे ह्याला अधिक 37 करून घ्या. 2 14 1 15ला 5, हच्याला 1, 4 5 6 आणि हे 1, म्हणजे याचं उत्तर काय आलं, 165 आलं. हे सर्व बेसिक नियम आपले चालू आहेत. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे थोडंसं लांब लचक गणित आहे, काही नाही, जसं आहे तसं सोडवायला घ्यायचं आहे तुम्हाला. इथे बघा, हा प्लस आहे, हा मायनस आहे, म्हणजे अधिक वजा करायचं, वजा आहे आपल्याला. ठीक आहे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होईल. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही असं लिहून सुद्धा करू शकता. ठीक आहे, मग 8तनं 7 गेला 1, 3तनं 2 गेला 1. आता इथे काय द्यायचं, काय चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 38 आहे, म्हणजे वजा 11 याचं उत्तर आलेलं आहे. पुढे काय आहे, अधिक 48. मग आता अगेन बघा, वजा अधिक करायचं, वजाच काय करायचं, वजा करायचं, म्हणजे याच्यातून आपल्याला घालवायचं आहे. 8तनं 1 गेला 7, 4तनं 1 गेला 3. आता अगेन याच्यामध्ये मोठी संख्या कोण आहे, 48, म्हणजे इथे काय लागणार, बेरजेचं चिन्ह लागणार. मग इथे बघा, आता काय आहे, वजा 41, मग बेरीज वजा करायचं, वजाच, मग अगेन मोठ्या संख्येतनं छोटी संख्या घालवा. 11तनं 7 गेले 4, हच्याला 1 0, म्हणजे नुसते राहिले 4. आता याच्यामध्ये बघा, अधिक वजा, मोठ्या संख्येला इथे काय आहे, वजा चिन्ह आहे, त्यामुळे वजा द्या. असं तुम्हाला कंटिन्यू ते लक्ष देऊन सोडवायचं आहे. अगेन इथे बघा काय, वजा 7 अधिक 17 एवढं उरलेलं आहे. आता वजा करायचं, बेरीज म्हणजे हे झालं 64, त्याला द्यायचं वजा चिन्ह,
म्हणून मी वरती जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. आता अगेन बघा, वजा अधिक वजा, मग 64मधून काय करा, 17 घालवा. ठीक आहे, 14तनं 7 गेले 7, हच्याला 1, हे राहिलं 4. म्हणजे हे काय आलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, वजा. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे, वजा 47. तर हे तुम्हाला स्पीड कधी येणार, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला स्पीड नक्की. आता बघा, या प्रश्नामध्ये इथे काय आहे, ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे. तर ब्रॅकेट ऑफ आपण बघितलं होतं नियमामध्ये. तर याचा अर्थ असा असतो की ब्रॅकेटच्या मध्ये जे ब्रॅकेट आहे त्याला तुम्ही अगोदर सोडवायचं. ठीक आहे, म्हणजे ब्रॅकेटला सोडवायचं आहे एकंदरीत. तर ब्रॅकेटच्या मध्ये ब्रॅकेट असल्यामुळे आपण काय करूया, अगोदर याला सोडवूया. आता इथे बघा, 2ला काही चिन्ह नाही आहे म्हणजे बेरीज असणार. बेरीज वजा काय करायचं, वजा बाकी करायची. मग 4तनं 2 गेले 2 आलं, पण मोठ्या संख्येला इथे काय आहे, वजाचं चिन्ह. इथेपर्यंत पोहोचलो. आता इथे बघा, इथे काय लिहिलेलं आहे, 2 आणि इथे लिहिलं वजा. म्हणजे हे कसं दिसतंय, असं दिसतंय की नाही. मग आता इथे सुद्धा हा वजा आहे आणि या 2ला सुद्धा इथे वजा आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, ते काय होऊन जातं, बेरीज होऊन जातं. म्हणजे असा नियम आहे की समजा मी असं लिहिलं 4 वजा वजा 5, तर त्याचा अर्थ होतो 4 अधिक 5. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. हे बेसिक मॅथमॅटिकल नियम आपण शाळेमध्ये शिकलो होतो. तर हे याचं अल्टिमेट उत्तर काय आलं, मग 4 आलं. आता इथे बघा, 2 अधिक 12 आहे, मग ते 14 झाले, वजा इथे आपलं उत्तर काय आलं होतं, 4 आलं होतं. मग 14तनं 4 गेले 10. 10 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढचं गणित बघा, आता ब्रॅकेट वाढलेले आहेत. ठीक आहे, तर नेहमी हा मोठा ब्रॅकेट आहे, हा त्यामधला मधला ब्रॅकेट आहे, हा त्याच्यामधला ब्रॅकेट आहे. तर अगोदर आपण काय करायचं आहे, हा वाला आपण सोडवूया. ठीक आहे, आता इथे बघा, 21ला बेरीज आहे ते वजाबाकी, बेरीज वजा वजाबाकी करायची. पण आता हे मोठ्या संख्येतनं छोटी संख्या घालवा. 31मधून 21 गेले, किती उरले, 10 उरले. पण इथे मोठ्या संख्येला काय चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे. आणि इथे पण बघा काय दिसतंय, हे 15 आणि वजा, म्हणजे हे अशा पद्धतीने दिसतंय. सो हे अगेन काय होणार आहे, हे 15 अधिक 10 होणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलं, 25. आता हा वाला ब्रॅकेट आहे, हे पूर्ण झालं आपलं. इथे बघा, आता हे काय आलं, वजा 6 अधिक 25 असं दिसतंय ते. ठीक आहे, मग वजा 6 अधिक, आता वजा अधिक करायचं काय, वजा बाकी. मग अगेन 25मधून 6 गेले 19, बरोबर आहे, 19. आता इथे काय दिसतंय, इथंपर्यंत आपण सोडवलं. हळूहळू ब्रॅकेट सोडवत सोडवत आपण आलो. इथे कोण उरला फक्त आता, वजा 8. म्हणजे वजा 8 अधिक 19 हे आपल्याला काय करायचं आहे, आता सोडवायचं आहे. इथे पण हे 25 मोठी संख्या होती, त्याला बेरीज होतं, म्हणून 19ला आपण काही चिन्ह दिलेलं नाही आहे. मग आता आपल्याला काय सोडवायचं आहे, इथे वजा 8 अधिक 19. अगेन बघा, अधिक वजा वजा, 19मधून 8 गेले 11 उरले. मोठ्या संख्येला काय चिन्ह आहे, बेरजेचं चिन्ह आहे. म्हणून याचं अल्टिमेट उत्तर काय आलं, 11 येऊन गेलं. तर आय होप तुम्हाला हे समजतंय. अजून पुढे थोडं सोडवूया. आता बघा, या गणितामध्ये गुणाकार भागाकार यांचा समावेश आहे. म्हणून आपण काय, गुणाकार भागाकाराचे काही रूल पहिले समजून घेऊया. हे म्हणजे एकदम जो नवीन विद्यार्थी ज्यांना बोडमास येत नाही त्यांनाही समजेल अशा भाषेत मी शिकवते. ठीक आहे, तर चला बघा, भागाकारामध्ये गुणाकाराचा अगोदर सांगते. समजा 2 संख्या आहेत, बरोबर आहे, आणि मध्ये काय आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. जर त्याला इथे बेरीज आहे आणि या संख्याला सुद्धा बेरीज आहे, म्हणजे गुणाकार हा मध्ये आहेच, परंतु त्या संख्यांचे सुद्धा काय असतात, चिन्ह असतात, बेरीज किंवा वजाबाकी. जर दोन्ही संख्यांना बेरीजच आहे, फॉर एक्झाम्पल मी इकडे 3 घेते, इकडे 2 घेते, तर गुणाकार करायचा आपण, 3 दुने 6. मग चिन्ह कुठलं द्यायचं, तर बघायचं, इथे बेरीज आहे, इथे बेरीज आहे, ओके, मग बेरीजच द्यायचं आहे. ठीक आहे, पण समजा आता असेल 3ला इथे वजा असेल, ठीक आहे, आणि हे +2 आहे. मग अशा वेळेस काय करायचं, पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा, 3 दुने 6. आणि बघा, इथे 1 वजा आहे ना, वजा अधिक मध्ये नेहमी कोण जिंकणार, वजा. तर चिन्ह काय द्यायचं, वजा चिन्ह द्यायचं. ठीक आहे, समजा दोघांनाही काय आहे, वजा आहे, तर 3 दुने 6 पहिले गुणाकार करून घ्यायचा आणि वजा वजा हे कॅन्सल होणार आहे. लक्षात ठेवा, वजा वजा हे काय होईल, कॅन्सल होईल आणि बेरजेचं चिन्ह लागेल. हे बेसिक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. याच्यामध्येच मुलं कन्फ्यूज होतात आणि मग ऐन वेळेस तिथे पेपरमध्ये गडबड होते. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता म्हणजेच काय, 1 वजा असेल तर उत्तराला वजा द्यायचे, 2 वजा असतील तर उत्तराला बेरीज द्यायचे. ठीक आहे, आता डिव्हिजनचे काही नियम बघूया. समजा आता इथे डिव्हिजनचं चिन्ह आहे, म्हणजे भागाकार आहे, प्लस आहे, तर सिम्पल प्लसच येणार आहे, उत्तराला भागाकार करून घ्यायचा आहे. अगेन 1 वजा असेल, 1 बेरीज असेल तर उत्तराला वजा लागणार आहे. ठीक आहे, दोन्हीकडे वजा असेल तर अगेन इथे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे आणि बेरीज लागेल. उत्तराला चिन्ह काय लागेल, बेरीज लागेल. आय होप एकदम बेसिक जे नियम आहे ते तुम्हाला समजले असतील.
आत्ता खरी गंमत आहे या उदाहरणामध्ये जो आपला बोर्ड मासचा नियम आहे तो परफेक्टली इथे आपल्याला लावायचा. म्हणजे अगोदर आपल्याला काय करायचं होतं, डिव्हिजन, त्यानंतर गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी, अशा पद्धतीने आपण जाणार आहोत. इथे बघा 2 गुणिले 2 म्हटलं तर आपण अगोदर गुणाकार करायचा नाही, आपण करायचा भागाकार, कारण की भागाकार हे अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता हे जे 2 आहे हे असंच लिहून घ्या. ठीक आहे, गुणिले, आता 2 ने 2 ला भागलं काय येईल, 1 येईल, ते लिहून घ्यायचं. हे सगळं अगेन तसंच लिहून घ्यायचं. इथे बघा आता 6 भागिले 9 असं आहे ना, आता 9 आणि 6 तर एकामेकांच्या पाड्यामध्ये नाही आहे, त्याला तुम्ही अशा पद्धतीने लिहून घेऊ शकता. वजा 21, इथे पण बघा आता 7, 21 भागिले 7 ते किती येऊन जाणार आहे, 3 येऊन जाणार आहे. मग याला आपण ऑलरेडी काय करून घेऊया, 3 लिहून घेऊया. ठीक आहे, गुणिले 5, पहिली स्टेप झाली. आता इथे तुम्ही सोडवून घ्या. 3 एके 3, 3 त्रिक 9 दिसते आपल्याला, अगेन 3 एके 3, 3 दुने 6. मग आता गुणाकार करायचा आपल्याला. मग इथे बघा हा गुणाकार करून घ्या, बे एके बे अधिक हे 2 वजा 5 त्रिक 15, म्हणजे आता हे असं दिसतंय. मग 2 आणि 2 4 वजा 15, अगेन इथे काही नाही आहे म्हणजे बेरीज असते. मग अधिक वजा वजा, मग 15तनं 4 गेले 11 आले, पण मोठ्या संख्येला इथे काय चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे. सो आपलं अल्टिमेट उत्तर काय येणार आहे, वजा 11, ऑप्शन नंबर सी. हे गणित बघा, याच्यामध्ये गुणाकार, बेरीज, वजाबाकी असंच दिसतंय. ठीक आहे, सोडवायला घेऊया. 18 चोक 72, मग ज्या वेळेस भागाकार नसेल त्यावेळेस गुणाकार तुम्हाला करायचा. तर हा भागाकाराचा आहे, हे जे छेदात आहे ना हे भागाकाराचं आहे. 18 चोक 72 वजा 4 त्रिक किती आलं, 12. छेदामध्ये काय आहे, 5 दुने 10, बेरीज 2 एके 2. कधी पण गुणाकार अगोदर करून घ्या, घाई करू नका बेरीज आणि वजाबाकी करण्याची. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. 72 मधून 12 घालवायचं आहे तुम्हाला. हे आलं 60 आणि खाली आलं 10 अधिक 2 12, 12 एके 12, 12 पंचे 60. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ 5. आय होप तुम्हाला समजते. आता हे गणित आपण सोडवूया. बघा खूप सारे ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये, 1 आणि 2, 2 ब्रॅकेट आहे आणि मधला ब्रॅकेट हा खूप मोठा आहे. तर आता काय करायचं, ब्रॅकेटमधला ब्रॅकेट बघायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण क्रमवारीनेच सोडवायचं, म्हणजे भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे, तर हे आपण सोडवायला घेऊया. बाहेर जे दिसतंय ते सेम टू सेम असं लिहून घ्यायचं. आता हा मधला ब्रॅकेट जो आहे तो आपण सोडवूया. इथे काय दिसतंय आपल्याला, 9 दिसतंय अधिक, आता हे भागाकार पहिले करायचं आहे. 3 7 21 बरोबर आहे, गुणिले 5 गुणिले 4 वजा 140. आता तुमच्यासाठी मी सगळे स्टेप काय करते सोडवते, म्हणजे तुम्हाला समजेल. परीक्षेमध्ये तुम्ही स्टेप एक एक तुम्ही स्किप करू शकता. आता इथे 9 दिसतंय अधिक, इथे आपल्याला अगोदर गुणाकार करून घ्यायचं. 7 5 35, 35 चोके किती होणार आहे, 140 वजा 140. आता इथे बघा अधिक 140 वजा 140, हे कट होऊन जाणार, म्हणजे अल्टिमेटली कसं दिसतंय हे ब्रॅकेटमध्ये. आता इथे बघा 2 आणि त्याच्यानंतर इकडे काहीच चिन्ह नाही आहे, इथे फक्त 9 उरला आहे, म्हणजेच हे काय आहे, 2 गुणिले 9. कळतंय का तुम्हाला, ब्रॅकेटच्या बाहेर नुसता 2 लिहिलेला आहे हा, म्हणजे हा गुणिलेच्या संबंधामध्ये आहे इथे. म्हणजे हे आलं 8 अधिक 9 दुने 18, कारण की गुणिले आपण अगोदर करणार. आता 18 आणि 8 हे किती होऊन जाईल, 26. कळतंय का, तर याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, 26 असणार आहे. हा एक गणित बघूया. लगेच लिहायला घ्यायचं, एक्झाममध्ये बघितलं की ब्रॅकेटमधला ब्रॅकेट आपल्याला काय करायचं आहे, अगोदर सोडवायचं आहे. मग इथे भागाकार दिसतंय पण ब्रॅकेट हा अगोदर सोडवायचा आहे. आता इथे बघा 8 वजा 16 भागिले 4, मग अगोदर भागिले तुम्हाला करायचं आहे. 4 चोक 16 गुणिले 3 अधिक 10 असं दिसतंय ते. हे बाहेरचं अगेन लिहून घ्या. ब्रॅकेटमध्ये बघा 8 वजा काय होऊन जाईल, हे 4 त्रिक 12 अधिक 10, मग 12 वजा 6 भागिले, ब्रॅकेटमध्ये बघा अधिक वजा वजा, 12तनं 8 गेले 4 उरले, पण मोठ्या संख्येला काय चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे, म्हणजे वजा 4 आलं अधिक 10. हे सोडवत राहायचं. वजा अधिक काय होऊन जाईल, वजा अगेन, मग 10तनं 4 गेले 6 उरेल, आणि मोठ्या संख्येचं काय चिन्ह इथे अधिक आहे, त्यामुळे 6 हे बेरजेमध्येच राहील. अगेन बघा 12 वजा 6 भागिले 6 किती होईल, 1, मग 12तनं 1 गेले किती आलं, 11. सो फायनल तुमचा आन्सर काय असणार आहे, 11 असणार आहे. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार तसे तुम्ही स्टेप्स जे आहेत ते एक्झाममध्ये स्किप करू शकता. आता हा एक प्रश्न बघा, 5 भागिले 5 म्हणजे 1, बरोबर आहे, वजा 5 अधिक 5 5 25. इथे भागाकाराचं होतं ते केलं आपण, मग गुणाकार करून घ्यायचं आणि मग नंतर इतर ऑपरेशन. आता 1 होऊन जाईल, 1 वजा 5 काय होऊन जाईल, वजा 4 होऊन जाईल, कारण की मोठ्या संख्येला इथे वजा चिन्ह आहे, वजा 4 अधिक 25. अगेन बघा इथे वजा बाकीच होईल, 25 मधून 4 गेले 21 आले, मोठ्या संख्येचं चिन्ह इथे बेरीज आहे, त्यामुळे फायनल उत्तर तुमचं काय आलं, अधिक 21. आय होप तुम्हाला हे सगळे नियम समजले असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये काही PYQs आपण डिस्कस करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.